मेहकर शहर हे बालाजी शारंगधर बालाजी यांचं शहर आहे। मेहकर शहराला ऐतिहासिक वारसाही मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे। त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातही मेहकर शहराला प्रचंड संधी असताना येथील राजकीय उदासीनता, प्रशासकीय निष्काळजीपणा या कारणानं मेहकर शहरातील MIDC ला शाप लागलेला आहे। सन 1989 मध्ये 52 एकरावर MIDC एरिया विस्तारित करण्यात आला होता। मात्र येथील राजकीय उदासीनता, प्रशासकीय निष्काळजीपणामुळे मेहकर शहरातील औद्योगिक क्षेत्रात एक मरगळ आली आहे। मेहकर येथील MIDC कागदावरच राहिली असून MIDC एरियाचा पुरता बट्ट्याबोळ झालेला आहे। MIDC एरिया विकसित करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालंच नाही। परिणामी मेहकर शहर हे तब्बल 15 वर्ष औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं मागे गेलं। मेहकर MIDC मध्ये 52 एकर जमिनीचं क्षेत्र असताना या ठिकाणी एकही नवीन उद्योग सुरू करण्यास लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही। परिणामी MIDC एरियातील सर्व जमिनीवर अतिक्रमण झालं असल्याचं दिसून येत आहे। केवळ 4 ते 5 एकरचा एरिया सोडला तर उर्वरित सर्व जमीन अतिक्रमण करत झालेले आहेत। या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही, एकही उद्योग त्या ठिकाणी उभा नाहीये। दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी उद्योग उभे राहू शकले नाहीत। या औद्योगिक क्षेत्रात सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नसला तरी आता मात्र तेथील MIDCचा एरिया विकसित करून या ठिकाणी नवउद्योजक आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहे। त्याचबरोबर MIDCच्या एरियावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी SDO यांची शिवसैनिकांनी भेट घेतली असून त्या संदर्भात आणखी माहिती SDOंना दिलेली आहे। आणखी काय म्हणले MIDC बद्दल आमदार सिद्धार्थ खरात पाहूया। तुम्ही MIDCचा दौरा केला, MIDC किती MIDCचा एरिया आहे आणि किती उद्योग आहेत? काय आज मी MIDC सुद्धा पाहिले। मी इलेक्शन चालू असताना MIDCचा उल्लेख केला होता। MIDC खऱ्या अर्थानं या भागामधली कल्पतरू ठरणार आहे, जीवनदायी एक जीवन प्रवाह असणारी एक वाहिनी ठरणार आहे। दुर्दैवानं आपल्या भागामध्ये 1989 मध्ये 1989 मध्ये 21 हेक्टरची जागा शासनाने दिली होती। किती? 21 हेक्टर म्हणजे 52-53 एकरची जागा। ती जागा आम्ही पाहिली प्रत्यक्ष। त्या ठिकाणी ती सगळीच्या सगळी जागा एक 4-5 एकर जर सोडली तर ती सगळी जागा अतिक्रमण केलेली आहे। त्या ठिकाणी एकही शेड किंवा उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही। त्या ठिकाणी रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही, दळणवळणाच्या कोणत्याही सोयी सुविधा नाही। त्यांचं आपला जो काही विभाग D+ आहे, D+, विदर्भ D+ मध्ये तो D+च्या कोणत्याही सोयी सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा तिथे कुठे नाहीत। आणि म्हणून याच्या व्यतिरिक्त 500 एकरची जागा आपण महसूल विभागाकडे मागितलेली आहे MIDCने, तर त्याचा सुद्धा पाठपुरावा मागे कोणी केलेला नाही। त्यामुळे MIDC नुसती मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कागदावर राहिली। केवळ कागदावरच नाही तर तिथं अक्षरशः अतिक्रमण पण झाली। MIDCचं पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आतापर्यंत। परंतु हे जे काही झाले त्याला उभं करण्यासाठी आम्ही आज SDO आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भेट दिली आणि तिथे जे काही 4-2 उद्योजक त्या ठिकाणी काम करतायत त्यांना आश्वासित केलं की तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आम्ही शासनाच्या मिळवून देऊ। या ठिकाणी वीज देऊ, इलेक्ट्रिसिटी देऊ, पाणी देऊ, दळणवळणाच्या सगळ्या सोयी देऊ, सगळ्या सवलती ज्या D+ आहेत त्या सुद्धा आम्ही अवेलेबल करू। आणि जे काही नवीन जे होतकरू उद्योजक आहे ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचं आहे त्यांची एक बैठक घेऊ, उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलू आणि नवोदित जे लोक आहेत, इच्छुक आहेत त्या सगळ्यांना बोलून या भागातली MIDC जी आहे ती MIDC आपण व्यवस्थित बांधू। जे काही अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे SDO साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील, ती अतिक्रमण काढतील किंवा तो प्रश्न जो काही आहे तो कायदेशीर मार्गाने सोडवण्यात येईल। आणि आताची जी जागा आहे ती जागा डेव्हलप करून याच्या व्यतिरिक्त आणखी 500 एकर किंवा एक 300-400 एकरची जागा आहे ती आपण त्या ठिकाणी मिळवून घेऊ आणि एक अद्ययावत शहर जे आहे, उद्योगधंद्याने युक्त असलेलं जे शहर आहे ते आपण मेहकर नावारूपाला आणू। अशा प्रकारचा निर्धार या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी करतो आहे। आता असं आहे की लोकप्रतिनिधींनी जे काही काम केलं त्याची पावती, त्याचं फळ लोकांनी दिलेलं आहे। या विषयावर मी निवडणूक काळामध्ये खूप बोललेलो आहे आणि मी बोललेलो आहे, मी विजन पण दिलेलं आहे। मी केवळ टीकाच केली नाही तर मी एक नवी दृष्टी पण दिली आहे आणि विजन पण दिलेलं आहे। आता जो अक्षरशः आता काय ज्याला म्हणता येईल, जो आता निवडणूक हारलेले आहेत
त्यामुळे त्यांनी हे एवढं सगळं असं केलं म्हणूनच त्यांना त्यांची फळं मिळाली आहेत. आता लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे. 15 वर्षामध्ये आपण खूप मागे गेलेलो आहे, विकासाचं क्षेत्रामध्ये आपण खूप मागे पडलेलो आहे आणि म्हणून MIDCचा विकास आपण करणार, बस स्टँड आपण अद्ययावत करणार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण लगेच हे करणार.